नमस्कार. एका बाजूला आपण 21व्या शतकात जातोय, चंद्रावर मंगळावर जाण्याच्या गोष्टी करतोय आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपल्याकडे एक असा महिना येतो ज्या महिन्यात एका बापाला जावयासमोर झुकवले जाते. एका आईला आपल्याच घरात परक्यासारखं वाटतं. होय, मी धोंड्याच्या महिन्याबद्दल म्हणजेच अधिक मासाबद्दल बोलते. आपण कधी विचार केलाय का की या संपूर्ण महिन्याच्या चक्रात फक्त आणि फक्त जावयांचाच उदो उदो का होतो? एक मुलगी जी रक्ताची नाती सोडून सासरी जाते आणि परक्याच्या घराला आपलंसं करून बसते, त्या मुलीचा उदो उदो का नाही? हा महिना येतो कुठून? हा निसर्गाचा चमत्कार आहे का? हा देवाचा कोप आहे का? की हे शुद्ध विज्ञान आहे? मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात आपण खगोलशास्त्राचा अचूक अभ्यास मांडणार आहोत आणि या संपूर्ण महिन्यात चालणाऱ्या अंधश्रद्धेचा बाजार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही प्रथा आपल्या समाजात वर्षानुवर्ष पाय रोवून बसलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीला कशा प्रकारे खतपाणी घालते याचा थेट हिशोब मांडणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या परंपरेच्या नावाखाली एका मोठ्या सामाजिक शोषणावर आपण बोलणार आहोत. सर्वात पहिले आपण कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या कॅलेंडरमध्ये हा अधिकचा महिना कुठून आला याचं शुद्ध विज्ञान आणि गणित समजून घेऊया. आपलं भारतीय पंचांगात दोन गोष्टी लक्षात घेतल्या जातात: चंद्र आणि सूर्य. सूर्याच्या हालचालींवर आधारित वर्षाला सौर वर्ष असे म्हणतात आणि चंद्राच्या कलांवर आधारित वर्षाला चांद्रवर्ष असे म्हणतात. आता सौर वर्ष पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा काळ हा 365 दिवस 5 तास 48 मिनिटे आणि 46 सेकंदांचा असतो. आणि चांद्रवर्ष चंद्राच्या एकूण 12 फेऱ्यांवरून ठरणारा काळ हा 354 दिवस 8 तास 48 मिनिटे 36 सेकंदांचा असतो. म्हणजे चांद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांच्या दिवसांची जर वजाबाकी केली तर 11 दिवसांचा फरक येतो. म्हणजे चांद्रवर्ष हे सूर्यवर्षापेक्षा तब्बल 11 दिवसांनी मागे पडतं. मग हे जर असंच चालू राहिलं तर अवघ्या काही वर्षात आपलं ऋतू आणि सणांचं पूर्णपणे गणित चुकेल. म्हणजे पावसाळा हा उन्हाळ्यात आणि उन्हाळा हा हिवाळ्यात येईल. मग हा 11 दिवसांचा फरक 3 वर्षानंतर तब्बल 33 दिवसांचा बनतो. मग आपलं ऋतुचक्र बिघडू नये यासाठी 3 वर्षानंतर हे जे वाढीव दिवस असतात ते ह्या वाढीव दिवसांचा एक कॅलेंडरमध्ये एक वाढीव महिना तयार केला जातो आणि हाच आहे अधिक मास महिना. या अधिक मास महिन्याला आपल्या ग्रामीण भागात किंवा आपल्या महाराष्ट्रात धोंडाचा महिना असं देखील म्हटलं जातं. आणि अजून एक मुद्दा, आता तुम्ही म्हणणार की हा तर 33 दिवसांचा फरक आहे आणि आपला महिना तर 30 दिवसांचा किंवा 31 दिवसांचा असतो. परंतु या उरलेल्या 3 दिवसांमुळेच अधिक मास महिना हा कधीही 36 महिन्यांनी येत नाही. तर हे उरलेले दिवस पुढील चक्रात जमा होत गेल्यामुळे हा महिना काही वेळा 2 वर्ष 8 महिने आणि 16 दिवसांनीच येतो. म्हणजे थोडक्यात सांगायचे तर हे 3 दिवस पंचांगात गायब होत नाही, तर ते पुढच्या अधिक मासाचे गणित जुळवण्यासाठी बॅलन्समधून पुढे ठेवले जातात. तर अशा प्रकारे कॅलेंडरचं गणित सांभाळणारा हा अधिक महिना हे एक विज्ञान आहे. परंतु या महिन्याला अशुभ मानले जाते किंवा विधी न केल्यास आपल्याला पाप लागेल अशा गोष्टी आपल्या बाळगल्या जातात आणि अशी अंधश्रद्धा निर्माण होते. परंतु आपण विज्ञानाचा स्वीकार करून अशा निरुपयोगी भीतींना सोडून दिलं पाहिजे. पण गंमत बघा, एका बाजूला या महिन्याला अशुद्ध म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला या महिन्यातच पुण्याच्या नावावर कर्मकांडाचा बाजार मांडायचा. लोकांना सांगितलं जातं की या महिन्यात 33चा आकडा शुभ आहे. मग 33 अनारसे, 33 तांब्याचे दिवे, 33 सुपाऱ्या, 33 केळी. मग ऐपत नसली तरी पण मग 33 सोन्याचे किंवा चांदीचे धोंडे दान करा असं सांगितलं जातं.
काही व्यावसायिक भोंदू बाबा किंवा ज्योतिषी लोकांच्या मनात भीती भरवतात. मग लोक कर्ज काढून दागिने गहाण ठेवून पूजापाठ आणि दानधर्माच्या मागे लागतात, जेणेकरून आपल्याला पुण्य मिळेल. परंतु मला एक सांगा, जो देव संपूर्ण सृष्टी चालवतो तो देव तुमच्या 33च्या आकड्यावर आणि सोने चांदीच्या दानावर अडकलाय का? आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या संतांच्या परंपरेने हे शिकवलंय की देव हा कोणत्या दगडधोंड्याच्या किंवा विनाकारण केलेल्या कर्मकांडात नसून तो माणसांच्या सेवेत आहे. आता मंडळी, आता आपल्याला एका वेगळ्या मुद्द्याकडे वळूया, ज्यावर आपल्या समाजाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. अधिक मासचा महिना आला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं तर जावई, त्यांचा मानपान. पण का आपल्या समाजात वर्षानुवर्ष चालत आलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीने नेहमीच स्त्रीला पुरुषाचं परक्याचं धन मानलं आणि पुरुषाला म्हणजे जावयाला मालक किंवा वरचढ ठरवलं. खरं तर मुलगी लग्न करून सासरी जाते, त्या कुटुंबाची ती होऊन जाते, तिथं राबते, त्या परक्यांना ती आपलंसं करते. परंतु मानपान आणि कोडकौतुक कोणाचं होतं तर जावयाचं होतं. अधिक मासात जावयाला घरी बोलवलं जातं, राजासारखा थाटमाट केला जातो. त्यांना सोन्याची अंगठी, चांदीचं तबक आणि महागड्या भेटवस्तू दिल्या जातात. का तर त्याने तुमच्या मुलीशी लग्न केलं म्हणून हा उपकार. ही प्रथा मुलीच्या बापात एक न्यूनगंड तयार करते की तू मुलीचा बाप आहेस म्हणून तुला जावयासमोर झुकावंच लागेल. खरं म्हणजे पूर्वी वाहतुकीची साधनं नव्हती, म्हणून मग मुलगी जर एकदाची सासरी गेली तर ती वर्षानुवर्ष माहेरी परत यायची नाही. म्हणून मग या अधिक मासाचं निमित्त करून लेक आणि जावयाला घरी बोलवलं जायचं, त्यांचं महिनाभर कौतुक केलं जायचं, त्यांना गव्हाचे किंवा तांदळाचे गोड अनारसे करून खाऊ घातले जायचे. हा शुद्ध प्रेमळ हेतू होता, लेक आणि जावयाच्या भेटीचा सोहळा होता. परंतु आज काय झालंय? आज या गोड प्रेमळ प्रथेचं रूपांतर एका अत्यंत विकृत आणि महागड्या बिझनेसमध्ये झालंय. आज अनारशांची जागा सोन्याच्या अंगठीने घेतली, चांदीच्या तबकाने घेतली. आज म्हटलं जातं की फलण्याच्या जावयाला एवढं मिळालं, टमक्याच्या जावयाला एवढं दिलं, मग आपण कसं काय कमी पडायचं? अहो, ज्या बापाने आपल्या काळजाचा तुकडा जावयाच्या हातात सुपूर्द केला, ज्याने आपली पोटची मुलगी तुम्हाला दिली, त्या बापाची लायकी तुम्ही एका सोन्याच्या अंगठीवरून करणार आहात का? आज अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये, शेतकरी कुटुंबांमध्ये, गरीब कुटुंबांमध्ये हा धोंडाचा महिना आला की बापाचा थरका उडतो. परंतु आपली समाजात अब्रू जाऊ नये म्हणून शेतं गहाण ठेवले जातात, कर्ज काढलं जातं आणि जावयाचा मानपान केला जातो, त्याला सोन्याच्या वस्तू दिल्या जातात. परंतु मला सांगा, कर्ज काढून केलेला हा मानपान हा देवाला तरी पटेल का? तर मंडळी, आता आपण या प्रथांकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो बदलायला हवा. जर आपल्याला खरंच अधिक मासचा महिना खऱ्या अर्थाने साजरा करायचा असेल तर या परंपरेला आपल्याला गोड, प्रेमळ आणि सुसंस्कृत रूप द्यावं लागेल. इथे मला जावई बापूंना आणि तरुणांना एक आग्रहाची विनंती करायची आहे की की प्रत्येक जावयाने सासऱ्यांच्या घरी नक्की जावं, परंतु तिथे त्यांनी कोणत्याही मानापानाची किंवा चांदीच्या सोन्याच्या वस्तूंची किंवा महागड्या उपहारांची अपेक्षा अजिबात करू नये. विचार करा, सासरच्या घरी गेल्यानंतर सोन्याची अंगठी मिळण्यापेक्षा तुम्ही तिथं गोडधोड जेवण केलं, सुग्रास अन्नाचा आस्वाद घेतला, अंगत पंगत आणि छान गप्पा टप्पा झाल्या तर यात किती मोठा आनंद आहे. सोन्याची वस्तू काय आज आहे परंतु उद्या राहणार नाही. परंतु जो तुमच्या या गोड संवादातून आणि आपुलकीतून जो तुम्हाला मिळालेला आनंद आहे तो कायम टिकेल. सासरच्या माणसांना हक्काचं मानून एका सणाचं निमित्त म्हणून
आनंदाने एकत्र येणे हाच या प्रथेचा खरा आणि सुंदर हेतू असेल. आणि एका गब्बर भोंदूबाबाला 33 अनारसे देण्यापेक्षा एका गरीब विद्यार्थ्याची फी भरा किंवा ते पैसे एखाद्या समाजकार्यात लावा, हीच खरी विठ्ठलाची सेवा असेल. तुम्हाला काय वाटतं की या धोंड्याच्या महिन्यात आपल्या सासऱ्यांकडून दागदागिने घ्यायचे की अंगत पंगत आणि मनमोकळ्या गप्पा झाल्या पाहिजेत, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा हा व्हिडिओ प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक कुटुंबात पोहोचवा. प्रत्येक मुलीच्या बापापर्यंत, प्रत्येक जावयापर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, म्हणजे जेणेकरून नात्यांमधील गोडवा वाढेल. आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.